22 जानेवारी 2024 रोजी होणाऱ्या अयोध्येमध्ये श्रीराम मंदिराचे उद्घाटन सोहळा होणार आहे. तर त्यासाठी जो महाप्रसाद वाटप करणार आहे किंवा प्रसाद वाटप करणार आहे, तर तो आपल्याला जर ऑनलाईन घरी मागवायचा असेल, तर त्याची काय प्रोसेस राहील आणि हा प्रसाद कधी ऑर्डर केला पाहिजे, तर त्याच्यानंतर तो किती दिवसांनी घरी येईल किंवा हा प्रसाद फ्रीमध्ये आहे का का त्याच्यासाठी वेगळे काय पेमेंट पे करावे लागेल, तर याची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. चला तर सुरुवात करू. जय श्रीराम मित्रांनो. तर या ठिकाणी आपण पाहणार आहे 22 जानेवारी 2024 रोजी प्रभू श्रीरामांचं मंदिराचे उद्घाटन सोहळा आहे. तर याच्या निमित्त प्रसाद वाटप आहे. तर हा प्रसाद आपल्याला कधी भेटणार हे मी व्हिडिओच्या शेवटमध्ये सांगेन किंवा मध्ये सांगेन. तर तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहावा. या ठिकाणी दिसून येते की मध्ये आपल्याला दिसेल बघा, गेट युअर फ्री प्रसाद या बटनावर इथे क्लिक करायचं आहे. तर याचं आपण रजिस्ट्रेशन इथे करून घेऊ. तर या ठिकाणी आपण आलेलो आहोत. तर या ठिकाणी इथे दाखवेल बघा आपल्याला राम मंदिर फर्स्ट डे प्रसाद खाडी ऑर्गॅनिक ऑफरिंग. याच्यामध्ये आपल्याला इथे दाखवेल कॅल्क्युलेट इस्टिमेटेड टाईम. म्हणजे या ठिकाणी आपल्या 1 मिनिट इथे थांबायचं आहे. तर हे आपल्याला दुसऱ्या पेजवर इनरोल करून घेईल. ज्या ठिकाणी आपल्याला प्रसाद पाहिजे त्या ठिकाणीचा ॲड्रेस टाकण्याचं त्या पेजवर आपल्याला इथे स्क्रोल करून घेईल. तर या ठिकाणी मी 1 मिनिट इथे व्हिडिओ स्किप करतो. त्याच्यानंतर डायरेक्ट आपण पुढच्या पेजवर येऊ. या ठिकाणी 1 मिनिट व्हिडिओ स्किप केल्यानंतर आपण या पुढच्या पेजवर येत आहेत. आता या ठिकाणी आपल्याला इन्फॉर्मेशन द्यायची आहे. या ठिकाणी मोबाईल नंबर, त्याच्यानंतर ॲड्रेस वगैरे टाकायचा आहे. तर तुम्ही इथे पाहू शकता डिलिव्हरी मेथड. या डिलिव्हरी मेथडमध्ये इथे तुम्हाला दिसेल ₹51 विथिन इंडिया. म्हणजे जर तुम्हाला हा प्रसाद होम डिलिव्हरी पाहिजे असेल पूर्ण दारापर्यंत डोरस्टेप, तर याच्यासाठी तुम्हाला पूर्ण भारतभर ₹51 द्यावे लागतील डिलिव्हरी चार्जेस. आणि जर भारताच्या बाहेर पाहिजे असेल प्रसाद, तर याच्यासाठी $11 तुम्हाला पे करावे लागतील. तर याच्यामध्ये जर तुम्हाला फ्रीमध्ये प्रसाद हवा असेल, तर या ठिकाणी फ्रीच्या ऑप्शनमध्ये गेल्यानंतर इथे तुम्हाला दिसेल 122 स्टोअर आहेत ऑल इंडिया. तर यामध्ये खाली लिस्ट पण दिलेली आहे त्याची. म्हणजे नक्की अख्ख्या भारतामध्ये हे स्टोअर्स आहेत कुठे. तर या ठिकाणी तुम्हाला जे स्टोअर जवळ पडेल त्या ठिकाणी तुम्ही जाऊन ते सिलेक्ट करून त्या ठिकाणी जाऊन तुम्ही प्रसाद घेऊ शकता. ही आहे फ्रीमध्ये प्रसाद घेण्याची प्रोसेस. तर तुम्हाला घरापर्यंत पाहिजे असेल तर ₹51 डिलिव्हरी चार्ज द्यायला पाहिजेत. नाहीतर जर तुम्हाला फ्रीमध्ये पाहिजे असेल तर ज्या ठिकाणी स्टोअर आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही घेतलं पाहिजे. तर वर ठिकाणी आपण कॉन्टॅक्ट नंबर टाकलेला आहे. त्याच्यानंतर आपण फ्रीमध्ये करणार आहे. तर या सध्या आता मला सांगली जवळ पडतं, तर मी सांगली लोकेशन चूज करून पुढे कंटिन्यू टू पेमेंट या ऑप्शनवर क्लिक करतो. तर त्याच्यानंतर दिसेल आपल्याला की या ठिकाणी आपला कॉन्टॅक्ट नंबर आहे आणि शिपिंग मेथड आपण सिलेक्ट केलेली आहे. इथे तुम्हाला वाटेल की प्रोसीड अँड पेमेंट या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर पुढे जाऊन पेमेंट करायचं आहे का, तर तसं काही नाही आहे. कारण ज्यांनी फक्त होम डिलिव्हरी केली आहे त्यांना फक्त ₹51 पेमेंट करावं लागणार आहे डिलिव्हरी चार्जेस. ज्यांनी फ्रीमध्ये केली आहे त्यांना लोकेशनवर जाऊन स्वतःला तिथे जाऊन प्रसाद घेतला पाहिजे. तर याच्यानंतर इथे आपल्याला बिलिंग ॲड्रेस टाकायचा आहे. तर पाहू शकता हे स्किप होते की नाही ते आपण एकदा चेक करूया. तर पाहू शकतो तर इथे हे स्किप होत नाही. तर आपण आपल्या घरी जे बिल येणार आहे तर त्याचा आपल्याला इथे ॲड्रेस द्यायचा आहे, बिलिंग ॲड्रेस. तर इथे ठिकाणी पहिल्यांदा नाव आडनाव टाकून इथे कंपनी नेममध्ये आपल्या गावाचं नाव वगैरे टाकले तरी चालेल. त्यानंतर आपला प्रॉपर ॲड्रेस टाकून घ्यायचा आहे. ॲज वेल ॲज जसं की तुमचं ॲट पोस्ट जे असेल ते. त्याच्यानंतर त्याच्यासमोर जर तालुका जिल्हा टाकला तरी चालते. या ठिकाणी मी तालुका जिल्हा टाकून घेतो आहे. तर खालचं त्याच्यानंतर खाली इथे पाहू शकता ते सजेशनमध्ये तो ॲड्रेस विचारेल तुमचा गावचा हाच आहे का. तर हाच असेल तर तो टाकू शकता, नसेल तर आपण मॅन्युअली टाकला आहे तो कंटिन्यू ठेवून पुढे जाऊ शकता. त्याच्यानंतर कंप्लीट नाव यावर क्लिक करून त्याच्यानंतर ह्या पेजवर आल्यानंतर आधी जसं 1 मिनिट इथं टाईम गेला तसं या ठिकाणी पण आपल्याला इथं 1 मिनिट थांबावं लागणार आहे. सगळी प्रोसेस करून त्याचं बिल जनरेट होऊस तोपर्यंत त्याच्यासाठी हा थोडा टाईम इथे जातो. तर खाली पाहू शकता या ठिकाणी आपल्याला अवेलेबल नावाचं एक ऑप्शन भेटलेला आहे. तर याच्यामध्ये तुमची ही प्रोसेस ही सगळे सक्सेसफुल झालेली आहे याचा हा अर्थ होतो.
तर पुढे आपण पाहू. या ठिकाणी मी अर्धा मिनटं हे व्हिडिओ स्किप करून घेतो. या ठिकाणी मी हा व्हिडिओ थोडाफार स्किप करून घेतलेला आहे. त्याच्यानंतर आपण ह्या पुढच्या पेजवर आलेलो आहोत. तर या ठिकाणी पाहू शकता आधीचंच पेज हे रिओपन झालेलं आहे. तर त्याच्यानंतर फक्त आपल्याला कंप्लीट ऑर्डर या बटनावर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर आपली ऑर्डर ही इथे सक्सेसफुल होऊन जाईल. तर या ठिकाणी पाहू शकता थँक यू विनायक असा मेसेज आलेला आहे. तर म्हणजे याचा अर्थ की आपली ऑर्डर ही सक्सेसफुल झाली आहे. ऑर्डर ही आपल्याला का नाही 22 तारखेनंतर 10 दिवसाच्या आत ही ऑर्डर आपल्याला घरपोच होणार आहे. ज्यांनी ऑर्डर केली आहे त्यांना घरपोच होईल. त्याच्यानंतर ज्यांनी स्टोअरला व्हिजिट करून घेणार आहेत त्यांनी 10 दिवसात ती ऑर्डर व्हिजिट करून कन्फर्म करून तिथे जाऊन घ्यायची आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि तुम्हाला कोणता नवीन व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट करून सांगा.